अजितदादा नेहमी म्हणायचे, राजकारण लय वंगाळ असते. आणि आज त्यांच्या निधनानंतर पक्षांतर्गत सुरू असलेली खेचाखेची पाहता या वाक्याची प्रकर्षाने जाणीव होते. मंत्रालयात फाईल्सवर सह्या झाल्या, सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली, पण खरा पेच निर्माण झालाय तो रिकाम्या होणाऱ्या राज्यसभा जागेवरून. सुरुवातीला या जागेसाठी दादांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. दादांनंतर कोण या प्रश्नाचं उत्तर म्हणून पार्थ पवार यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि कार्यकर्त्यांची ही तशीच भावना होती. मात्र आता या शर्यतीत एक असं नाव समोर आलंय ज्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. ते नाव म्हणजे दादांचे स्ट्रॅटेजिस्ट नरेश अरोरा. नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. 2024च्या लोकसभेतल्या धक्क्यानंतर अजित पवार गटाला सावरण्यासाठी ज्यांनी कंबर कसली ते नरेश अरोरा. त्यांच्या डिझाईन बॉक्स संस्थेने लाडकी बहीण योजनेचं मार्केटिंग केलं, दादांचा लुक बदलला आणि विधानसभेत पक्षाला उभं करण्यात मोठी भूमिका बजावली. आता दादांच्या निधनानंतर आपली राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी अरोरा यांनी थेट राज्यसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू केल्याचं वृत्त आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अरोरा यांना फक्त सल्लागार म्हणून न राहता थेट संसदेत जायचंय. यासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधील 2 दिग्गज नेते मदत करत असल्याची सुद्धा चर्चा आहे. अजित पवार यांच्या पश्चात पक्षाची सूत्र कोणाच्या हातात राहणार आणि उमेदवारी कोणाला मिळणार या संघर्षात सल्लागाराचं नाव येणं ही मोठी खळबळ आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुनेत्रा वहिनी राज्यसभेचा राजीनामा देणार हे निश्चित असताना अरोरा यांनी त्यांच्याशी संपर्क साधून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय. मात्र सूत्रांच्या हवाल्याने बातमी अशी आहे की वहिनींकडून अरोरांना अजूनही कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाहीये. यामुळे अरोरांच्या गोटात कमालीची बेचैनी पसरली आहे. दादांच्या पश्चात पक्षाला सावरण्याचं मोठं आव्हान असताना बाहेरचा सल्लागार थेट खासदारकीची जागा मागू लागलाय. ज्या कार्यकर्त्यांनी आयुष्य पक्षासाठी वेचलं त्यांच्याऐवजी सल्लागाराला संधी मिळणार का? दादांच्या जाण्यानंतर पक्ष वंगाळ राजकारणातून सावरणार की आणखीनच खोल जाणार? आणि अरोरांना दिल्लीची वारी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.